पुणे सीमा शुल्क आयुक्तालय भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पुणे सीमा शुल्क आयुक्तालयामध्ये भरती निघालेली आहे विविध पदांसाठी आणि या भरतीसाठी 10वी पास आणि 12वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर ITI सुद्धा आपला असला पाहिजे यामध्ये। त्याचबरोबर या भरतीला जे पुणे कस्टम भरती सुद्धा म्हटलं जाते सीमा शुल्क आयुक्तालय या भरतीला। आणि या भरतीमध्ये फॉर्म भरणे जे आहे, या फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 10 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर 10 जून पर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि ही जी भरती ही ऑफलाइन भरती आहे, तर यामध्ये जास्त चान्सेस आपलं सिलेक्शन होण्याचं। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं सीमा शुल्क आयुक्तालय पुणे या भरतीमध्ये पगार सुद्धा 18,000 ते 56,900 पर्यंत भेटणार आहे आणि सरकारी नोकरी आहे। आणि या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड आहे की नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे का, तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि या भरतीची जाहिरात सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा। तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, सीमा शुल्क आयुक्तालय पुणे या ठिकाणी जे आहे, आपण जागांचा जर विचार केला कोणकोणते यामध्ये पद आहे, तर पहा सीमंत यामध्ये पद आहे, त्याचबरोबर ग्रीजरचं पद आहे, ट्रेड्समॅनचं पद आहे। तर पहिलं जे पद असणार आहे यामध्ये सीमॉन हे पद असणार आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, प्लस समुद्रात जाणारे यांत्रिक जहाजात 3 वर्षाचा अनुभव आणि 2 वर्षाचे हेल्मन आणि सीमनशिप काम असलं पाहिजे। तर एवढे यामध्ये पात्रता लागते। दुसरं जे पद आहे तर ते आहे ग्रीजरचा पद आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये 10वी पास पाहिजे पात्रता आणि मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्री देखभालीवर समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात 3 वर्षाचा अनुभव पाहिजे। आणि तिसरं जे पद आहे तर ते ट्रेड्समॅनचं पद आहे। तर यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये 10वी पास पाहिजे आणि आपला ITI असला पाहिजे। तर ITI आपला कोणता असला पाहिजे, तर पहा मेकॅनिकल झालं, डिझेल मेकॅनिकल झालं, फिटर झालं, टर्नर झालं, वेल्डर झालं, इलेक्ट्रिशियन झालं, इन्स्ट्रुमेंटल झालं, कार्पेंटर झालं। तर यापैकी कोणता ITI झाला असेल तर आपल्याला फॉर्म भरता येते 10वी पास आणि ITI वर, ठीक आहे। आणि त्याचबरोबर वयाची जी अट आहे तर पहा 10 जून 2025 रोजी आपण 18 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येते, OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर विचार केला SC/ST OBC WS/NT VJ ओपन SBC SCBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही आहे, ठीक आहे। आणि ही जी भरती हे फॉर्म भरणे या भरतीत चालू आहे, 10 जून 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, लक्षात ठेवा, कारण की ही ऑफलाईन भरती असल्यामुळे भरपूर मुलं ऑफलाईन भरतीमध्ये फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा। तर जास्त कॉम्पिटिशन नसते ऑफलाईन भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर ऑनलाईन जर भरती निघाली तर बरेच विद्यार्थी फॉर्म अप्लाय करतात, पण ऑफलाईन भरतीला जे खूप सारे कष्ट आपल्याला या ठिकाणी झेलावं लागते, त्यामुळे भरपूर मुलं ऑफलाईन फॉर्म भरत नाही आणि भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते की ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा असते, ठीक आहे। तर यामध्ये आपल्याला ऑफलाईन हा फॉर्म भरायचा। तर याची जे हे आहे या भरतीचं जे अर्ज आहे, तर ह्या भरतीचा जो अर्ज आहे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेला आहे। माझी नोकरी कॉर्नर हे टेलिग्राम ग्रुप आहे आणि त्या ग्रुपची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर त्या ग्रुपवर मी जाहिरात टाकून देणार आहे आणि त्या जाहिरातीमधून तुम्ही फॉर्म त्या ठिकाणी घेऊ शकता आणि तो भरून अप्लाय करू शकता, ठीक आहे। तर आपल्याला फॉर्म कोणत्या ठिकाणी पाठवायचा, तर पहा द ॲडिशनल कमिशनर ऑफ कस्टम ऑफिस ऑफ द कमिशनर ऑफ कस्टम 4th फ्लोर GST भवन 41 सासून रोड पुणे 411001। तर ह्या पत्त्यावर आपल्याला हा फॉर्म या ठिकाणी पाठवायचा आहे, ठीक आहे। आता बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते सर यामध्ये उंची वगैरे किती लागते, तर पहा उंची यामध्ये कमी असली तरी सुद्धा चालते, ठीक आहे। पुरुष उमेदवारांची आणि महिला उमेदवारांची या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर सीमा शुल्क पुणे आयुक्तालय या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे जनरल नॉलेज
मॅथचे 25 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, असं 100 मार्काचा पेपर असणार आहे. त्याचबरोबर पेपर झाल्यानंतर आपलं यामध्ये फिजिकल असणार आहे. तर फिजिकलमध्ये काय असणार आहे की यामध्ये स्विमिंग आहे. फक्त स्विमिंग आपल्याला यामध्ये करायची आहे, म्हणजे पोहा लागन आपल्याला, एवढंच यामध्ये फिजिकल आहे. तर या भरतीची जाहिरात मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. पुणे सीमा शुल्क आयुक्तालय भरती, या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. तर तुम्ही बघू शकता, पहिलं जे पद आहे सीमनचं पद आहे. यामध्ये पगार 18,000 ते 56,900 पर्यंत तुम्हाला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 आहे. SC/ST कॅटेगरीला 5 वर्ष सूट भेटणार आहे. आणि त्यामध्ये पहा 10वी पास तुम्ही पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला 3 वर्षाचा यामध्ये एक्सपिरियन्स पाहिजे. आणि दुसरं जे पद आहे यामध्ये, तर दुसरं जे पद असणार आहे तर हे असणार आहे या ठिकाणी ग्रेसरचं. तर यामध्ये सुद्धा पगार 18,000 ते 56,900 पर्यंत भेटणार आहे. आणि यामध्ये जवळपास 7 जागा आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 आहे. SC/STला 5 वर्ष सूट आहे. तर यामध्ये सुद्धा 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये असला पाहिजे जहाजाचा. तर एवढं यामध्ये. त्याचबरोबर तिसरं जे पद आहे हे ट्रेड्समॅनचं आहे. तर ट्रेड्समॅनचं पद आहे. तर पगार तुम्हाला यामध्ये 18,000 ते 56,900 पर्यंत भेटणार आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये पहा 18 ते 25 पर्यंत वयोमर्यादा, SC/STला 5 वर्ष सूट आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये 10वी पास आपण असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपला ITI असला पाहिजे, तेव्हाच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते. 10वी पास तुम्ही असाल आणि प्लस ITI असाल तर फॉर्म भरता येते. आणि ITI आपला असला पाहिजे या ठिकाणी मेकॅनिकल डिझेल मेकॅनिकलचा, त्याचबरोबर फिटर, टर्नर, वेल्डर, त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंटल, कार्पेंटर. तर हे काही आपलं ITI असला पाहिजे, 10वी पास प्लस ITI. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी वयोमर्यादा तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं. आणि त्यानंतर यामध्ये आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज आहे की बा ह्या जाहिरातीमध्ये जर आपण पाहिलं तर कुठं असं सिलेबसचा या ठिकाणी जिकर नाही केला आहे की बा यामध्ये एक्झाम असणार आहे, तर हा सिलेबस यामध्ये असणार आहे म्हणून. तर मी तुम्हाला दाखवून देतो. तर बा फक्त एवढं या ठिकाणी लिहिलं आहे की बा यामध्ये एक्झाम असणार आहे. तर ते मी तुम्हाला दाखवून देतो. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर इथं बघा जनरल कंडिशन. तर दुसऱ्या ह्याच्यात तुम्ही बघू शकता, द सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट विल बी बेस्ड ऑन रिटन एक्झामिनेशन. द कॅन्डिडेट हू फिल अप द एलिजिबिलिटी क्रायटेरिया विल बी कॉल्ड फॉर रिटन एक्झामिनेशन अँड फिजिकल एंडुरन्स टेस्ट, PET, स्विमिंग. तर यामध्ये काय आहे की आपल्या यामध्ये पेपर असणार आहे अगोदर. आणि त्याचबरोबर आपलं फिजिकलसुद्धा यामध्ये असणार आहे. तर फिजिकलमध्ये काय असणार आहे, यामध्ये रनिंग वगैरे तर नाही आहे, पण यामध्ये आपल्याला स्विमिंग या ठिकाणी करावं लागणार आहे. बघू शकतो तुम्ही PET. तर यामध्ये आपल्याला पोहणं वगैरे या ठिकाणी आलं पाहिजे. तर स्विमिंग यामध्ये असणार आहे, त्यालाच जे PET या ठिकाणी म्हटलं जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारे यामध्ये, आणि उंची यामध्ये जास्त लागत नाही. ठीक आहे. तर चांगली ही तुमच्यासाठी भरती चालू आहे पुणे सीमा शुल्क आयुक्तालयामध्ये. तर ह्या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. तर इंग्रजीमध्ये पूर्ण जाहिरात आहे. आणि ह्या भरतीचा हा फॉर्म आहे. ठीक आहे. तर हा फॉर्मसुद्धा तुम्हाला जर पाहिजे असेल हा फॉर्म, तर हे संपूर्ण ह्या जाहिरातीच्या खाली हा फॉर्म दिला आहे. तर बघू शकता वरतं तुम्ही, ही जाहिरात आहे. आणि खाली जर आपण आलो तर खाली हा ऑफलाईन फॉर्म आहे. तर ह्या फॉर्मवर आपल्याला सर्व माहिती भरायची आणि पाठवायची. ऑफलाईन भरते. तर हा जर तुम्हाला फॉर्म पाहिजे असेल, ही जाहिरात पाहिजे असेल, तर आपलं माझी नोकरी कॉर्नर म्हणून टेलिग्राम ग्रुप आहे, तर तो तुम्ही जॉईन करा. त्या ग्रुपची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तो जॉईन करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म पूर्ण भेटणार आहे. आणि त्याचबरोबर कागदपत्र यामध्ये दिलेले आहे कोणकोणते लागणार आहे. 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, ठीक आहे, आधार कार्ड झालं, तर हे सर्व यामध्ये डॉक्युमेंट दिलेले आहे. तर ही होती संपूर्ण जाहिरात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.